ते जे आहे तहसील कार्यालयाचं 1/6/2026चं पत्र आहे. त्याच्या आधारे जे दावा क्रमांक 2/2026 अन्वये मौजे सिरसगाव येथील गट क्रमांक 183 मध्ये जाण्या येण्यासाठी गट क्रमांक 187 मधून दक्षिण उत्तर वहिवाटीचा रस्ता खुला करून देण्याबाबतचं पत्र प्राप्त झालं होतं आम्हाला. त्या अनुषंगानं आम्ही आज इथं हजर झालो आणि आदेशाप्रमाणे सदरचा रस्ता मोकळा करून देण्यात आला. मी ज्ञानेश्वर प्रल्हादराव माने. या रस्ता प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा 23/4/2025चा निर्णय आहे. या निर्णयाला बगल देत यानं वापस लेडीजच्या नावानं अर्ज देऊन नवीन निकाल तयार केला आणि हे रस्ता खाली करण्याची खाली आज केला आहे. याच्या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये कंटेम्पची कारवाई करणार आहे. तहसील कार्यालयाचा 2015चा निर्णय आहे, त्याप्रमाणे इथून हा रस्ता नाही आहे. या अगोदरही 2 आदेश तहसीलचे यांच्या विरोधात होते. यांनी हा 3रा आदेश राजकीय दबावापोटी मिळवून घेतला आणि नवीन वैती क्षेत्रातून नवीन रस्ता तयार केला आहे. असं तुमचं म्हणणं आहे? हो. सांगा पण. मी तुकाराम प्रल्हाद माने. हा जो काळ्या जमिनीतून वैती क्षेत्रातून जो खाली केलेला रस्ता आहे हा त्यांनी 183 मध्ये जाण्यासाठी केलेला आहे आणि 183 क्षेत्रातले सगळे शेतकरी तिकडून शेती करतात. काहीतरी राजकीय दबावापोटी कोणाच्या तरी फोनवर यांनी हा आमच्या काळ्या जमिनीतून रस्ता खाली केलेला आहे. आणि आम्ही सोयाबीन पेरलेली म्हणजे 2-4 दिवसाच्या अगोदर सोयाबीन पेरलेली JCBच्या सहाय्यानं सगळं मोडून काढलेलं आहे. आणि 83 मधले सर्व शेतकरी तिकडून शेती करतात. फक्त एका शेतकऱ्याला इकडून 87 मधून रस्ता पाहिजे. आणि 183 मध्ये शेतकऱ्याच्या नावानं जो निकाल होता तो हायकोर्टानं आमच्या बाजूकून आहे. हायकोर्टानं स्पष्ट निकाल दिलेला आहे. 183 मध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यानं त्याचा रस्ता 183 मध्ये खुला करावा. पण काहीतरी समजा कशाच्या पैशाच्या बळावर काही राजकीय नेत्याच्या बळावर त्यांनी बळजबरी करून आम्हाला दाबदडप करून हा JCBच्या सहाय्यानं रस्ता मोकळा केलेला आहे. आणि या काही अधिकाऱ्याच्या बाबतीत 2 शब्द बोलतो. हे जे मंडळ अधिकारी तलाठी येतं हे म्हणजे ह्याचं 1% खरं काम नाही, पूर्ण खोटं काम आहे. तर यायचं कसं आहे, आपण त्यांच्याकडे समजा खरं काम काय घेऊन गेलो तर आपण एखादी येलेली म्हैस घेऊन गेलो त्याला म्हणलं ही आमची म्हैस आहे, ही 3 लिटर दूध देते आणि एखादा जर 10-5 हजार रुपये घेऊन गेला ते म्हणला आमचा हाले आहे तर ते म्हणते तुमची म्हैस दूध देत नाही, याचा हाल्यात दूध देतोय. अशा प्रकारचे हे कामं करायला तर याच्या योग्य ती कार्यवाही व्हावा. यानं काळ्या जमिनीतून रस्ता खुला केलेला आहे. शासनाकडे काय मागणी आहे आपली? शासनाकडे मागणी आहे आम्हाला आमचा न्याय भेटावा. आमच्या जमिनीचा आणि त्याच्या जमिनीचा काही रस्त्याचा संबंध नाही. नंतरची भूमिका काय असणार आपली? नंतरची आम्ही आमच्या बाजूने हायकोर्टाचा निकाल आहे, पण इथं राजकीय बळावर त्यानं काहीतरी केलं आहे कोणाच्या तरी फोनवर. आणि आम्ही तहसीलला गेलो असता आम्हाला ते सांगते ह्या नेत्याकडे जा, त्या नेत्याकडे जा, ह्याला फोन लावा. त्यानं फोन लावला आम्हाला, त्याचा दबाव यायला काहीतरी राजकीय नेत्याच्या बळावर ही गोष्ट झालेली आहे. आणि आम्ही आता हे आमचे शेजारी आहेत ह्यानं ऊसतोडीला जाते तर कष्ट करून 1-1.5 एकर जमीन घेतली, त्याच्या जमिनीतून 1-1.5 पाट्याचा रस्ता टाकला आहे. त्यानं काय करायचं उद्या? त्याला जमीन कुठं राहिली? कोणतं शेजारी तुमची? हे विजय ह्या जमिनीची आमच्या मी विजय हनुमान शेजूळ. ही जमीन म्या ऊसतोडीचं काम करून 10-20 वर्ष ऊसतोडीचं काम केलं म्या. रक्त वकून म्या ही जमीन घेतली, 1 एकर जमीन घेतली म्या. माझी जमीन आता हे एवढा बांध आहे, या खुणा आहेत. मंडळ अधिकारी साहेब काय म्हणतात की खुणा आढळून आल्या आणि चक्काऱ्या आढळून आल्या. मग आता खुला का केला ह्यानं रस्ता? यायला तर पंचनाम्यामध्ये यायला खुणा आढळून आल्या, चक्काऱ्या आढळून आल्या होत्या. मग आता यायनं आमचे सोयाबीन पीक पेरलेलं असताना यायनं आमच्या काळ्या जमिनीतून रस्ता खुला केला. आणि बांध 10 फुटाचा बांध, 10-15 फुटाचा बांध असताना ह्यानं काळ्या जमिनीतून आणि त्याला खुणा रवायला लावल्या. आमच्या 20 फूट जमीन आमची नुकसान केली ह्यानं. आम्हाला शासनाकडून नुकसान भरपाई पाहिजे. आणि त्याचा निर्णय त्याचा रस्ता आहे 183 मध्ये हायकोर्टानं दिलेलं आहे की 183 मधूनच त्याला रस्ता खुला करून द्यावा, तिथून देण्यात यावा त्याला, अशी आमची मागणी. सांगा आपला. गोरखनाथ यादाजी शेजूळ सिरसगाव. इथं गाडी रस्ता 187 मधून यायच्या रस्टरीला सुटलेला सुनीता इजू शेजूळच्या. आमचा ह्यो पहिल्यापासूनच ह्योच रस्ता आहे. रजिस्ट्री कधी केलेली आहे?
कोणची हे का यायनं घेतली ते मला काय सांगता येणार नाही. यायनं घेतली यायच्या रस्त्याला रस्ता सुटलेला गाडी रस्ता. मी पहिल्यापासून त्या माणसानं पण गाडी रस्ता सोडून दिलेला आहे मायामुळं. आणि हे आता मला लागले तर अडवायला. हे पहिल्यापासूनच मला रस्ता यायनं जमीन नव्हती घेतली तेव्हापासून इथून वागतो मी. हां, ही आता घेतलेली जमीन ही. याला ते मला नाही अंदाज येणार त्याचा, पण हां 4 का 5 वर्ष झालेत जमीन घेऊन यायनं जमीन घ्यायच्या आधीपासून इथून मी गाडी रस्ता मोहा ह्यो. हे आता माझ्यावर काही आरोप घ्यायलेत. ते म्हणाले पैसे घेऊन देऊन असं ते केलं तुम्ही. ते देत असतील कोणाला. आमच्याजवळ पैसा कुठे आहे? आम्ही खायलाच मावतालत. आमच्याजवळ पैसा असता तर दिला असता आम्ही. पैसाच नाही आमच्याजवळ.